भांडण्याचे अनेक कारणं असतात, मात्र इथे कुठलं कारण नसताना पण एका पीडित युवतीला मारहाण केली. त्याचबरोबर तिच्यासोबत काय झालेलं आहे आपण जाणून घेऊया. काय झालं आहे तुमच्यासोबत आणि का तुम्हाला मारहाण केली आणि कोणी कोणी तुमच्यावर हातापाई केली? मी रस्त्यानं जात होती तर ती घराच्या समोर एक मुलगी राहते. मी जात होती, तिने मला ते कुत्र्याला बघून ए हलकट मुलगी म्हणते, हे हलकट कुत्र्या म्हणते, असे टवणे मारले मला. मी काहीच नाही बोलली, आपल्या घरी गेली लगेच. माझ्या आईला सांगितलं. मम्मी म्हटलं ती मला म्हणून राहिली म्हटलं. तर मी मम्मीला सांगत होती, तिने घरातूनच ऐकलं. तर मग ती आजूबाजूच्या लोकांना बोलायला लागली, पा म्हणते हे आपली मम्मीला सांगत आहे बा. तर शिवागारी द्यायला लागली मला भरपूर. तर मी घराच्या बाहेर निघाली. मी म्हटलं मी तुला नाही म्हणत आहे गं, मी आपल्या घराच्या अंदर म्हणत आहे. तर ती तितक्यात आली, मला झाडून मारायला लागली. तितक्यामध्ये तिचे चौघे भाऊ माझ्याकडे आले. माझं पायामध्ये मारलं, पोटामध्ये मारलं, माझे केस खूपच उपडले. ती मुलगी म्हणजे कोण आणि कुठल्या परिसरात ही घटना झालेली आहे आणि त्या मुलीचं नाव काय आहे आणि तिचं काही तुझ्याशी पहिले काही असं भांडण असं वगैरे काही झालेलं आहे का? नाही, तिच्याशी काही भांडण झालं. ती मुलीचं नाव दीपाली पिल्लारे आहे. ती मुलीसोबत काही माझा वाद वगैरे नाही, बस मी बोलत नाही, आधीपासून त्यांच्यासोबत बोलत नाही मी. आणि जे मुलांनी माझ्यासोबत भांडण केला त्यांचं नाव अमित पिल्लारे, सुमित पिल्लारे, बंटी पिल्लारे, गोलू पिल्लारे, हे या चौघांनी मला मारहाण केली. कुठल्या कारणाने असं भांडण झालं किंवा त्या लोकांनी तुझ्या एक मुलीला 4 मुलं हात उचलते, तर यावरून तू काय ॲक्शन वगैरे घेतलं? मग हो, मी ॲक्शन घेतलं. माझे पप्पा घरी नसताना त्यांनी सगळ्यांनी माझ्या घरात येऊन मला मारहाण केली. तर मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जायला मी काय करू बा. तर मी लगेच पप्पाला फोन केलं. पप्पा म्हणे जा म्हणे पोलीस स्टेशनमध्ये. तर त्यांनी आपल्या मित्रांना फोन केलं की घेऊन जा म्हणून. तर मी तितक्यामध्ये सरपंचला फोन केलं. तर सरपंचनी पण मला म्हटलं ठीक आहे बा जा. मी तिकडे गेली, माझ्या बाबासोबत पप्पाच्या मित्रांसोबत तिकडे गेली मी. तर माझं दाखल घेतलं, माझं लिहून वगैरे घेतलं. मग त्यांची ओळखी थ्रू माझं जास्त काही घेतलंच नाही. ते आले, त्यांना बसून ठेवलं, थोडंफार विचारलं, मला जाऊ दिलं. मग त्यांना पण लगेच घरी सोडलं. अच्छा, कुठल्या पोलीस स्टेशनमधली ही घटना आहे? कुठल्या पोलीस स्टेशन आणि तुझं राहणं कुठे आहे? माझं राहणं बारादरी भंडारा रोड नागपूरमध्ये आहे. आणि मी पारडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पण माझ्यामध्ये काहीच मला न्याय नाही मिळाला, काहीच नाही. मला न्याय पाहिजे. ही 1 वाजताची घटना आहे. पोलिसनी माझं मेडिकल पण नाही केलं, काहीच नाही केलं. जे मुलांचं कशी पोच जास्त आहे तर त्यांचं काहीच नाही. माझ्यासमोर त्यांना थोडंफार बोलले, मग बादमध्ये त्यांना सोडून मी जशी गेली तशी त्यांना सोडून टाकलं. हमारे साथ पीड़ित युवती की माँ है. क्या हुआ था आपकी लड़की के साथ और ये घटना कब की है? कोई आपसी रंजिश है आप लोगों के उनके साथ, या ऐसे ही बेवजह क्यों आपकी लड़की को उन्होंने हाथापाई की? नहीं, कोई आपसी रंजिश नहीं है. वो मैं घर पे सोई थी, मेरी लड़की दुकान से आ रही थी. वो कुत्ते के ऊपर से लड़की को बोलने लगे ये मुर्गा खाता नहीं है खाना उना, इसकी वजह से लड़की को बोलने को लगे. तो लड़की मेरे से आके बताई, मेरे को बता रही थी लड़की घर के अंदर. तो मैंने लड़की को बोली जाने दे बेटा. तो जो लड़की थी सामने की उसने सुन ली और वो मेरी लड़की बाहर निकल गई. तो वो मारने को लगी, झाड़ू से मारने लगी. फिर उसके चारों भाई आके किसी ने बाल पकड़ा, किसी ने लात से मारा. आदि मैं नहीं रहती थी तो मेरे लड़कियों को मार दिए रहते वो. और हमेशा रिपोर्ट वापस लेने के लिए बोलते हैं और रिपोर्ट वापस नहीं लेंगे बोलते हैं तो गांव खाली करके जाओ. हम दोनों माँ बेटी घर में रहते और ये पूरा गांव इकट्ठा हो गया है, हमको बस्ती से निकाल रहे हैं. तो आपकी बेटी के साथ इसके पहले भी ऐसा हुआ है? उन्होंने किया है ऐसा आपके साथ? उन्होंने नहीं किए हैं, ना लड़कियों ने किए हैं, कभी नहीं हुआ है. क्या मांगे आप? हमको न्याय होना. देखो, ये हमारे दोस्त हैं. हमको इसने फ़ोन किया कि आप किसी तरह से हमारे घर अर्जेंट पहुंचो. तो मैं भरतवाड़ा में था, वहाँ से अपनी गाड़ी लिया, इनके घर गया, तुरंत इन लोगों को बैठा के थाने लाया. और थाने में क्या लिखा पढ़ी करने के बाद शाम को 5:30 बजे इनसे जो होती है पावती दिए, हम लोग घर चले गए. 1 घंटे के बाद उनको छोड़ दिए. इससे ज़्यादा हम कुछ जानते नहीं. तो क्या पुलिस द्वारा कोई एक्शन अभी तक ली नहीं? नहीं, पुलिस वाले कोई एक्शन नहीं लिए. एक्शन नहीं लिए. हाँ तक कि आरोप लगा रहे हैं, बहुत कुछ आरोप लगा रहे हैं. ऐसा आरोप लगा रहे हैं कि घर छोड़ के जाओ,
और तुम लोग ऐसे हो, तुम्हारा एक काम ठीक नहीं है और तुम्हारे को गांव बस्ती में रहने नहीं देना है। और कोशिश किए, हाथ गोड़ जोड़े कि अपना जो है वो ले लो, आपस में सुलह कर लो। सुलह करने के बाद काम ख़त्म हो जाएगा, आप भी चले जाओ, हम भी चले जाते। लेकिन सुलह करो। सुलह के लिए उनके पास कई लोग आ चुके, इनसे कहने सुलह के लिए थाने में गए, थाने वाले भी सुलह के लिए कहे, लेकिन ये बोला गया कि भैया जो हो गया सो हो गया, अब उसके साथ कुछ होता नहीं। जो एक बार बात हो गई वही होगा, उसके साथ आप कुछ करेंगे नहीं। सरपंच वगैरह से इन्होंने मुलाकात की? सरपंच भी आया था, सरपंच के साथ नाम है विक्की पाटिल, और वो पुलिस पटेल भी आया था मेरे सामने। शाम की बात है, तीसरे दिन मंगलवार के शाम की बात है, मेरे साथ आया, वहाँ बैठा था। तो वो लोग यही कह रहे थे कि भैया आपस में सुलह कर लो। तो मेरे मुंह से निकला भैया सुलह नहीं होगा, चाहे और ऊपर जाना पड़े तो का, गरीब भले हैं, भीख मांग के आएंगे, चले खाएंगे, लेकिन सुलह नहीं करेंगे। ये मेरा आखिरी बोलना था। बोल करके हम उठ गए, चले आए घर। मैम, मैं वो लोगों का नाम तो नहीं जानता, 12 साल से वहाँ पर रह रहा हूँ। मैं हूँ एक ट्रक ड्राइवर। उस दिन भी गाड़ी पे गया था, तो ये लोग का मेरे को फ़ोन आया कि पप्पा ये लोग मेरे को मार रहे। तो मैंने इनको समझा, और ये मेरे मित्र हैं अंसारी चचा, इनको भेजा। ये लोग गए पुलिस स्टेशन लेके। 1 बजे से पुलिस वाले ने बिठाल के रखे और 5 बजा दिया, और लिखा पढ़ी करके इनको वापस घर भेज दिया। वो लड़के लोगों को पकड़ के लेके आ गए, और ये जैसे घर गए आधे घंटे के बाद में उनको छोड़ दिया। ये हो गया, मैं गाड़ी से आया रात पे, मेरे को ये लोग ने सब बताया, हमने किसी से कोई चर्चा नहीं किया। तब आगे दूसरे दिन से मैं सर के पास आया, इन्होंने मेरे को यहाँ तक पहुँचाए। इसके बाद में ये लोग अभी हमारे को बोलते हैं कि आप ये कंप्लेंट वापस लो, अगर नहीं लेंगे तो आपको बस्ती में नहीं रहने देंगे। इनकी ये मांग है, और मेरी मांग ये है कि मैं हूँ तो इंसान, किराएदार है तो क्या हो गया। तो ये लोग का कहना है अगर आप नहीं लेंगे तो तुम्हारे को हम बस्ती में नहीं रहने देंगे, ऐसा है मैम। तो आपकी क्या मांग है? मेरी मांग ये है कि हमको इंसाफ चाहिए, जो सच है मैं वो आपके सामने बोल रहा। और क्या वो कुछ पावरफुल पर्सन है? वो हैं, बड़े लोग हैं, पावरफुल है, उनका फैमिली बड़ा है, मैं पढ़ता हूँ वहाँ अकेला, इसीलिए वो मेरे को और दबाने की कोशिश कर रहे। यहाँ तक कि ये भी वहाँ से मेरे को सुनने में मिल रहा बस्ती से कि राष्ट्रवादी कांग्रेस का जो नेता है और इस शंकर के ऊपर हम केस करेंगे और इसको बस्ती से बाहर निकालेंगे। मॅम, खूप आश्चर्यकारक हे आहे, कारण की इतक्या अमानुषपणे एखाद्या मुलीला, जी फक्त 18 वर्षाची काही महिन्यापूर्वी झालेली आहे, तिला मारण्यात येते, त्याच्यानंतर आपल्या इथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन जाते, तर कुठेतरी आर्थिक व्यवहार होऊन ती तक्रार नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेसमध्ये कन्वर्ट करण्यात येते आणि पीडितेला न्याय देत नाही। आज महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाच्या कामांनी अनेक युवतींना, महिलांना न्याय मिळालेला आहे, पण नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरामध्ये एक युवती या पद्धतीने न्यायासाठी लढते आहे आणि बाकीच्या महिला, म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी त्या मुलीची पाठराखण न करता, काय कारण आहे माहीत नाही, पण अशा लोकांचे जे दोषी आहेत त्यांचं समर्थन करतात आहे। दुसरी गोष्ट अशी की अनेक लोक त्या मुलीबद्दल बोलत आहे की नाही, ती उगाचच त्या मुलांवर आरोप करते आहे, खंडणी मागण्यासाठी आरोप करत आहे। अरे, ज्या लोकांचे घरं खंडणीमुळे चालतात त्या लोकांनी तरी असे आरोप करू नये। आम्हाला माहीत आहे की या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होणार आहे। आम्ही DCPंना सांगितलेलं आहे, महिला आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे, कमिशनर साहेबांना मी मेल्स केलेले आहे। वेळ लागेल पण न्याय नक्की मिळवून देऊ। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं होगा मैडम। हम उसके लिए पूरा लड़ेंगे, न्याय देने की कोशिश करेंगे, चाहे अनेक आरोप हम लोगों पे लग जाए, लेकिन हम ये मामले को कहीं ना कहीं उस लेवल पर लेके जाएंगे कि पीड़िता को न्याय मिल पाए। तुमचं हे पूर्व नागपूरचा एरिया आहे तो? नाही मॅम, मी प्रदेश संघटन सचिव आहे, पण मी अर्बन सेलचा अध्यक्ष आहे। यांचा एरिया हा वेगळा येतो
आमच्याच अर्बन सेलचे पदाधिकारी श्री एकनाथजी फलके यांच्याकडे पीडित मुलीच्या आईवडिलांनी तक्रार केली. त्याच्यामुळे ते माझ्याकडे घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा विभागाशी केलेला आहे. महिला आयोगाशी तक्रार केली, DCP CPंना आपण या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली आहे. जर मग या मुलीकरता न्यायकरता आपण कशा प्रकारे हे करते मदत? पहा, सगळ्यात पहिले पोलीस प्रशासन यांनी या गोष्टींची दखल घ्यावी यासाठी सगळ्यात पहिला प्रयत्न आहे. पण हुंड कार्यालयाला आहे, त्यांची परिस्थिती, त्या एकट्या असल्यामुळे गावाचे लोक आणि इतर ज्या लोकांना असं वाटते की न्याय मिळाला नाही पाहिजे असे लोक एकत्रित येऊन वेगळा विषय बनवण्याचा या सगळ्या प्रकरणाचा प्रयत्न करतात आहे. आणि पारडी पोलीस स्टेशन म्हटलं तर तुम्ही समजा तिथली चौकशी केली तर अनेक अनैतिक कारभार तिथे चालतो आहे. हा पूर्ण भाग तिथे निष्पन्न होण्यासारखा आहे. तिथले PI कोर्टनाके हे प्रत्येक गोष्टींची सलंगित होऊन असामाजिक तत्वावर अनेक कार्य तिथे होतात आहे. आणि त्यासाठीच मी कालच्याच वृत्तपत्रामध्ये त्यांना निलंबन करण्याची मागणी DCP साहेबांना केलेली आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इस फेस्टिवल में आप करना चाहते हैं कम से कम दाम में शॉपिंग और बनाना चाहते हैं अपने घर को नए फर्नीचर से और भी ज्यादा खूबसूरत, तो आज ही आए अजय इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल्स एंड फर्नीचर में, जहां आपको मिलेगा LED के साथ एक होम थिएटर फ्री, वॉशिंग मशीन खरीदी पर आयरन फ्री, फ्रिज खरीदी पर मिक्सर फ्री, तो वहीं मोबाइल के साथ मिलेंगे वायरलेस हेडफोन फ्री. इतना ही नहीं, इलेक्ट्रॉनिक्स से लेकर सोफा, बेड, अलमारी सभी फर्नीचर पर मिलेगा धमाकेदार ऑफर, जहां आप कर सकते हैं सिर्फ 999 देकर खरीदी और हर खरीदी पर पाए एक स्पेशल ऑफर फ्री. 0% फाइनेंस, 0% डाउन पेमेंट, एक्सचेंज ऑफर भी उपलब्ध. तो अब देर किस बात की, आज ही आए अजय इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल एंड फर्नीचर्स. हमारा पता तकबकल लेआउट नियर शीला कॉम्प्लेक्स के पीछे, वाड़ी, नागपुर. संपर्क करें 9370307162 या कॉल करें 9325344160. तो भूल न जाना, अगर इस फेस्टिवल में आप करना चाहते हैं कम से कम दामों में शॉपिंग और बनाना चाहते हैं अपने घर को नए फर्नीचर से और भी ज्यादा खूबसूरत, तो आज ही आए अजय इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर्स.